मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, सर्व लाडक्या बहिणींचं अभिनंदन करतो। आमच्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जाणं सुरू झालं आणि आता 2 कोटीच्या वर खात्यांमध्ये पुन्हा पैसे चाललेले आहेत। सगळ्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जाणार आहेत। पण काळजी करू नका, तुमचे 3ही भाऊ तरी देखील ही योजना बंद होऊ देणार नाही, हा शब्द तुम्हाला या ठिकाणी। आमच्या बहिणी अशा असतील ज्या वर्षाला 1 लाखाच्या वरच पैसा त्या ठिकाणी कमावतील। आमच्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जाणं सुरू झालं। योजना माननीय मुख्यमंत्र्यांनी जेव्हा घोषित केली त्यावेळी आमचे विरोधक म्हणाले ही फसवी आहे, हा जुमला आहे, हे जाणार नाही आहे। आतापर्यंत 1,60,00,000 खात्यात गेले आणि आता 2 कोटीच्या वर खात्यांमध्ये पुन्हा पैसे चाललेले आहेत। सगळ्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जाणार आहेत आणि काळजी करू नका, आम्ही मार्च पर्यंतचे सगळे पैसे ठेवले आहेत। तुमच्या आशीर्वादाने मार्च मध्ये पुन्हा बजेट मांडू, त्याच्या पुढच्या मार्च 2026 पर्यंतचे पैसे ठेवू। शेवटी बजेटमध्ये 1-1 वर्षाचे पैसे ठेवता येतात, पण तजवीज अशी केली आहे काहीही झालं पुढचे 5 वर्ष ही योजना बंद होणार नाही, ही योजना सुरूच राहील। आमच्या लाडक्या बहिणींना पैसा देतोय, आमच्या लाडक्या बहिणींना कोणाच्या दुसऱ्याच्या ताटातलं ओढून आम्ही या ठिकाणी देत नाही आणि म्हणूनच ही योजना आम्ही चालवतच राहणार आहोत, कोणीही आम्हाला थांबवू शकत नाही। पण काळजी करू नका, तुमचे 3ही भाऊ माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात काही झालं तरी देखील ही योजना बंद होऊ देणार नाही, हा शब्द तुम्हाला या ठिकाणी देण्याकरता निश्चितपणे आम्ही आलो आहोत। आणि एवढंच नाही तर आज मुलींकरता मोफत शिक्षणाचा विषय असेल, इतक्या मोठ्या प्रमाणात आज मुलींना 507 कोर्सेसमध्ये हजारो कोटी रुपये मोफत शिक्षणाकरता आपण दिले। आता मोफत शिक्षणाची उच्च शिक्षणाची चिंता करायची गरज नाही। 1 लाख फी असो, 2 लाख फी असो, 50,000 फी असो, सगळी फी राज्याचं सरकार भरणार आहे। ही अवस्था आज आपल्या सरकारने या ठिकाणी केली आहे आणि